श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन. श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार आहेत. अक्कलकोट हे एक छोटे गाव आहे. श्री स्वामी समर्थ इसवी सन 1856 मधील आश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले. त्यावेळी त्या रस्त्यावरून काही गुराखे चालले होते. त्यांना पाहून स्वामी म्हणाले, "काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का?" तेव्हा ते गुराखे म्हणाले, "हो, नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा." पण श्री स्वामी समर्थ गावात काही गेले नाहीत. उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व गावकरी मंडळी त्यांना भेटावयास आली. पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले. तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले व बशीत लाडू आणून दिला. तो स्वामींनी खाल्ला आणि त्या उभायत्यांचे भाग्य उजळले. त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात गेले. तेथेही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली. गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले हया कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले. त्यांनी स्वामींना नारळ, हार अर्पण केला आणि अत्यादराने वंदन केले. तेव्हा स्वामींनी त्यांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार कारभाऱ्याच्या गळ्यात घातला. आपल्याजवळ असणारे कापाय वस्त्र म्हणजे भगवी वस्त्र स्वामींनी मालोजी राजांच्या अंगावर घातले. या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्रच पांघरविले. अशा प्रकारे श्री स्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगर वेशीवर असलेल्या एका ओठ्यावर जाऊन बसले. ते 3 दिवस काहीही न खाता पिता नुसतेच बसून होते. चौथ्या दिवशीही अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले. त्याला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आली. त्याने स्वामींना म्हटले, "क्यों बाबाजी, हुक्का पिते हो?" श्री स्वामी म्हणाले, "हा हा, जरूर, क्यों नहीं." तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली. स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहू लागला. त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आले होते, पण ते काहीही बोलले नाही. त्याने ती चिलीम न पेटवता तशीच उरली, तर त्यातून धूर बाहेर पडू लागला. हे पाहून अहमद रिसालदार घाबरला. हे कोणीतरी सत्पुरुष आहेत, आपण उगीच यांची परीक्षा घेतली. या विचाराने तो त्यांना शरण गेला. पटकन त्यांचे पाय धरले आणि स्वामींची क्षमा मागितली. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून गेले आणि अशा प्रकारे श्री स्वामींबद्दल अहमद रिसालदारच्या मनात भक्तिभाव निर्माण झाला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.